नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा लवकरच रक्षाबंधन येत आहे, नारळी पौर्णिमा येत आहे आणि या दिवशी खरं तर प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी राखी घेऊन जात असते आणि हीच राखी जर तुम्ही आध्यात्मिक मानली तर आता तुम्ही म्हणाल आध्यात्मिक म्हणजे काय, तर बघा दिंडोरी प्रणित मार्गामध्ये जी आध्यात्मिक राखी बनवली जाते, जे काही कमलगट्ट्याचे मणी असतील, स्फटिक असेल, रुद्राक्ष, रक्तचंदन, कवडी, तर हे सर्व मिळून ती राखी बनवली जाते आणि ती राखी जर तुम्ही तुमच्या भावाच्या हातात जर बांधत असाल तर नक्कीच त्याच्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा भेटेल किंवा अष्टलक्ष्मी त्याच्या आयुष्यात. बघा प्रत्येकाला असंच वाटत असतं, प्रत्येक बहिणीला, की आपल्या भावाने सुखात समाधानात राहावं, त्याचं आयुष्य खरंच म्हणजे तो जो काही प्रयत्न करत आहे त्याच्या आयुष्यामध्ये तर त्याला नक्कीच यश मिळावं. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा जर ह्या रक्षाबंधनाला जर आध्यात्मिक राखी बांधली तर खरंच त्याचंही आयुष्य खरंच खूप म्हणजे खूप भरभराटीचं जाईल. तर आता तुम्ही म्हणाल की ह्या राखीचं काय महत्त्व आहे, तर जेव्हा ही राखी बनवत होते ना तर तेव्हा 1.25 लाख स्वामी समर्थ महाराजांचा नामजप चालू असताना ही राखी बनवली गेलेली आहे आणि प्रत्येक राखीचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. तर बघा पहिली जी राखी आहे तर ती गोदावरी राखी आहे, म्हणजे पहिल्या राखीचं नाव आहे गोदावरी राखी आणि ही राखी आपल्याला 21 रुपयाला भेटते. बघा ही राखी तुम्हाला कुठेच म्हणजे कुठं भेटणार आहे, तर ती दिंडोरी प्रणित सेवा मार्ग, तर त्यामध्ये आपल्याला ही राखी भेटणार आहे. म्हणजेच केंद्राचं जे शॉप असतं तर तिथं ही राखी तुम्हाला भेटून जाईल. जर तुमच्या आसपास कुठं केंद्र असेल, शॉप असेल तर तिथं तुम्हाला ही राखी भेटणार आहे. तर बघा जर तुम्ही पुण्यात असाल तर इथं सुद्धा काळेपडळमध्ये हे शॉप आहे, तिथून सुद्धा तुम्ही ह्या राख्या घेऊ शकता. तर मी 2 राख्या घेतलेल्या आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिली राखी गोदावरी, तर या राखीमध्ये स्फटिक, रुद्राक्ष आणि टायगर स्टोनचा वापर केलेला आहे. बघा स्फटिकाचं काम काय असतं, तर सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांततेसाठी आपल्याला हा स्फटिक धारण करायला लावतात. बघा त्यानंतर रुद्राक्षाचं महत्त्व आहे आध्यात्मिक विकास आणि मनशांतीसाठी आपण रुद्राक्ष धारण करत असतो. तर नक्कीच ही गोदावरी राखी आहे तर ती नक्कीच तुम्ही तुमच्या भावासाठी खरेदी करू शकता. त्यानंतर टायगर स्टोन ह्यामध्ये वापरलेला आहे ह्या राखीमध्ये, गोदावरी राखीमध्ये. तर ते राखीचं म्हणजे त्या टायगर स्टोनचं महत्त्व आहे की आत्मविश्वास वाढवण्यासाठी ह्या मण्याचा उपयोग केला जातो. तर ही राखी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर ही राखी 21 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर ना बघा एक सांगायचं आहे, ही कोणतीही जाहिरात वगैरे नाहीये, तर फक्त आणि फक्त प्रत्येक बहिणीला असंच वाटत असतं. बघा तुम्ही एवढ्या महागाईची राखी घेऊन जाता तर तीच जर आध्यात्मिक दृष्ट्या बनलेली असेल किंवा त्या राखीनं जर आपल्या भावाचं संरक्षण किंवा एक हेच होणार असेल, फायदाच होणार असेल, तर त्यासाठीच माझा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे आणि तेच तुमच्यावर मला शेअर करायचं होतं, कारण मी ही राखी घेतलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या भावासाठी अशीच नक्कीच राखी घ्यायला विसरू नका. त्यानंतर बघा दुसरी राखी आहे सरस्वती राखी, तर त्याची प्राइस आहे 33 रुपये. तर यामध्ये पांढरीचा मणी, त्यानंतर रक्तचंदन, कमलगट्टा मण्याचा उपयोग केलेला आहे. पांढरीचा मणी बघा हिंस प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण होण्यासाठी वापरला गेलेला मणी आहे आणि तो प्रत्येक जण जवळ ठेवतो, म्हणजे ठेवतोच. बघा जे स्वामी सेवेत आहेत ना तर त्यांना ह्या मण्याचं खरंच खूप महत्त्व समजलेलंच असेल, पण जे नवीन आहेत त्यांना काहीच माहिती नाहीये तर त्यांच्यासाठी खरंच हे नवीन असेल. पण पांढरीचा मणी प्रत्येक महिलेनं, प्रत्येक स्त्रीनं आणि प्रत्येक जणांनी जर जवळ ठेवलं तर जे हिंस प्राणी आहेत तर त्यापासून नक्कीच संरक्षण होतं. त्यानंतर बघा रक्तचंदन, तर ते अँटी रेडिएशन साठी वापरलं जातं, म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी ह्या मण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर बघा कमलगट्टा मणी, तुम्हाला माहितीच असेल कमलगट्टा मणी माता लक्ष्मीला, कुलदेवीला खरंच खूप प्रिय आहे, आकर्षित करणारा आहे. आणि जर ह्या मण्याचा म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी ह्या मण्याचा, कमलगट्ट्याच्या मण्याचा उपयोग केला जातो. तर ही सुद्धा राखी तुम्ही तुमच्या भावासाठी खरेदी करू शकता. तुम्हाला जशी शक्य होईल ती राखी तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार देखील तुम्ही ते खरेदी करू शकता. तर बघा चौथी राखी आहे तर ती ही अष्टलक्ष्मीची राखी. तर बघा ही अशी राखी आहे, त्यामध्ये कवडीचा सुद्धा वापर केला गेलेला आहे आणि त्यामध्ये खरं तर काय काय वापरलेलं आहे तर पांढरीचा मणी वापरलेला आहे,
त्यानंतर कवडी, कमलगठ्ठा मणी वापरला गेलेला आहे, रुद्राक्ष वापरला गेलेला आहे. त्यानंतर बघा जे तुळशीचा मणी आहे ते सुद्धा यामध्ये दिलेला आहे, स्फटिक आहे. तर ह्याचं खूप महत्त्व आहे बघा. अष्टलक्ष्मीचा म्हणजे जी अष्टलक्ष्मी आहे तर त्याचाच आपल्या भावाच्या घरावरती त्याची प्रत्येक कार्यामध्ये किंवा जे काही तो व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर त्यामध्ये त्याला यश मिळण्यासाठी किंवा आर्थिक भरभराट होण्यासाठी तुम्ही ही राखी घेऊ शकता. तर बघा ह्यामध्ये जे रुद्राक्ष दिलेलं आहे तर ते मी तुम्हाला आधी सांगितलं आहे आध्यात्मिक विकास आणि मनशांतीसाठी. त्यानंतर कमलगट्टा मणी लक्ष्मी प्राप्तीसाठी, रक्तचंदन अँटी रेडिएशन आणि कवडी तर सर्वांनाच माहिती आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी कवडीचा वापर केला जातो. तर खरंच तुम्ही सुद्धा ही राखी नक्कीच घेऊ शकता. तर ही अशी राखी मी माझ्या भावासाठी घेतलेली आहे. तर ही राखी तुम्हाला 39 रुपयाला भेटणार आहे. तर ही सुद्धा राखी तुम्ही नक्कीच तुमच्या भावासाठी घेऊ शकता. आणि बरेच जण ही राखी आपल्या भावासाठी घेतात आणि तुम्हाला जशी शक्य असेल तर तशी तुम्ही घेऊ शकता तुमच्या ह्याने. त्यानंतर जी 5वी राखी आहे तर त्या राखीचं नाव आहे यमुना. तर ती 45 रुपयाला भेटते. ह्यामध्ये सुद्धा स्फटिकाचा वापर केलेला आहे, रुद्राक्षाचा वापर केलेला आहे, पांढरीचा मणी, टायगर स्टोन ह्याचा वापर करून ही सुद्धा राखी बनवलेली आहे. बघा पुन्हा एकदा सांगते, स्फटिक सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतीसाठी वापरला गेलेला आहे. त्यानंतर रुद्राक्ष आध्यात्मिक विकास मनशांतीसाठी, पांढरीचा मणी हिंस प्राण्यांपासून संरक्षणासाठी वापरला गेलेला आहे, टायगर स्टोन आत्मविश्वासासाठी वापरला गेलेला आहे. आणि खरंच ही राखी म्हणजे ह्या राखीनं खरंच खूप जणांना अनुभव आलेले आहेत. त्यामुळेच फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. तर बघा ही राखी तुम्ही तुमच्या भावासाठी नक्कीच खरेदी करा. कारण ह्यावरती जेव्हा हे राखी बनवण्यात आलेली होती तेव्हा 6 लक्ष स्वामी महाराजांचं नामस्मरण करत ही राखी बनवली गेलेली आहे. त्यामुळं तेवढीच ती प्रभावशाली सुद्धा झालेली आहे. आणि बघा आपण जर आता तुम्हाला जर सांगायला गेलं की तुम्ही एवढे माळी जप करा, स्वामींचं नामस्मरण करा, तुम्हाला एक माळ झाली तरी सुद्धा लगेच झोप येईल. कारण तेवढं आपल्यात तेवढं हे नसतं आणि आपण तेवढी सेवा सुद्धा करू शकत नाही. ज्यांना खरंच मनापासून करायचं असतं ना तर ते कोणत्याही ह्याच्यापासून म्हणजे अंतकरणापासून सेवा करतो. पण तुम्हाला जर आजच्या ह्याच्यात जर करायला बसवलं तर नक्कीच तुम्ही म्हणाल नको मला कंटाळा आलाय. आणि हीच राखी बघा खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जे कोणती राखी वाटत असेल तर ते तुम्ही तुमच्या भावासाठी यूज करू म्हणजे घेऊ शकता. त्यानंतर बघा आता ही जर राखी तुम्ही वर्षभर हातात ठेवली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर बघा ही राखी जर समजा तुटलीच नाही का तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्ही म्हणाल की एवढी मोठी राखी माझा भाऊ वापरणार नाही, तो कॉलेजला जातो किंवा त्याला नाही आवडणार असं, तर तुम्ही काय करा एक दिवस त्याला राखी बांधायला लावा. त्यानंतर तुम्ही त्याच्याजवळ कंटिन्यू ही राखी ठेवायला लावा. म्हणजे जे काही पॉकेट असेल किंवा जे काही त्याची बॅग असेल ऑफिसची त्यामध्ये तुम्ही जरी ही ठेवायला लावली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आहे. प्रत्येक राखीचं एक वेगवेगळं महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जशी राखी हवी आहे तशी तुम्ही घेऊ शकता. आणि बघा प्रत्येक राखीचं चित्र मी इथं स्क्रीनवरती दाखवत आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर नक्कीच प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या आयुष्यामध्ये भरभराट होण्यासाठी नक्कीच प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला ही राखी बांधावी. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुसू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.